सात्संगतजी प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारजी. सात्संगतजी भगवद्गीतेमध्ये जो 12वा अध्याय आहे, 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगामध्ये, त्याचं नाव भक्तियोग आहे. भक्तियोगामध्ये परमात्मा मला कोणता भक्त प्रिय आहे, की माझा खरा भक्त कोण आहे, तो कसा आहे, त्याची लक्षणे काय आहेत, आणि मला कोणता भक्त प्रिय आहे, या अध्यायामध्ये ते सांगतायत. त्याच्यामध्ये बघा 13वा जो श्लोक आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणच एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चया मय्य प्रीतमनोबुद्धियो मद्भक्त समीप्रिया. परमात्मा सांगतात की असा भक्त मला प्रिय आहे जो कोणाही जीवाचा मत्सर करत नाही, सर्व जीवांवरती नितांत प्रेम करतो, करुणा भावनेने राहतो, सर्व जीवांबद्दल त्याच्या मनामध्ये मित्रता आहे, शत्रुता नाही, मित्रता आहे. आणि जो मिथ्या अहंकार म्हणजे काय, तर मी स्वतः एक कोणीतरी शरीर आहे, माझं काहीतरी एक नाव आहे, या मिथ्या अहंकारापासून दूर होऊन मी एक आत्मा आहे, ना की मी शरीर आहे, मी एक आत्मा आहे, हा जो ज्ञानाचा लवलेश आहे, जो मिथ्या अहंकारापासून आपल्याला दूर करतो, असा भक्त आहे जो स्वतःला आत्मा समजतो, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो. सुख आलं किंवा दुःख जरी आलं, दोन्हीही गोष्टीमध्ये समभाव राखतो, सदैव क्षमाशील आहे. कोणीही व्यक्ती त्याच्यासमोर कसाही येऊ दे, त्या व्यक्तीला तो मनापासून क्षमा करतो. सदैव तृप्त, संतुष्ट, कोणतीही परिस्थिती जीवनामध्ये येऊ त्याच्यामध्ये संतुष्टताचा अनुभव करतो, संतुष्ट राहतो, तृप्तता त्याच्या मनामध्ये असते, सकारात्मक असतो, आत्मसंयमी असतो, ज्याचा स्वतःच्या आत्म्यावरती पूर्णपणे संयम आहे, मनबुद्धीवरती कंट्रोल आहे. असा भक्त ज्यावेळेस माझ्या भक्तीमध्ये संलग्न असतो, तो भक्त मला अत्यंत प्रिय आहे. म्हणजे बघा की परमात्म्याची भक्ती करणारे अनेक लोक आहेत, परंतु जर अशा पद्धतीचा जर माझा भक्त असेल तर तो मला अत्यंत प्रिय आहे, असं परमात्मा म्हणतात. म्हणजे बघा की परमात्म्याचं नाव घेतात, सेवा आहे, सत्संग आहे, सुमिरण आहे, सर्व काही करतात, पण याच्यामधला कोणताही बदल त्यांच्यामध्ये जर नसेल तर परमात्मा म्हणतात तो मला प्रिय भक्त नाही आहे. प्रिय आहे पण परमप्रिय नाही. परमप्रिय भक्त कोणता आहे, तर जो सगळ्यांच्यावरती प्रेम करतो, करुणाभाव आहे, मिथ्या अहंकारापासून दूर आहे, असा भक्त मला प्रिय आहे. जो सदैव तृप्त, संतुष्टतेचा अनुभव करतो, क्षमाशील आहे, असा मला भक्त आवडतो. दुसऱ्या श्लोकामध्ये बघा 15 नंबरचा जो श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये परमात्मा म्हणतात, यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते चया हर्षामर्ष भयोद्वे गैमुक्ते यसमचे प्रिया. परमात्मा या ठिकाणी काय म्हणतात, ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही, म्हणजे त्याच्यामुळं कोणी उद्विग्न स्थितीमध्ये तयार होत नाही किंवा इतर कोणामुळे तो उद्विग्न होत नाही. म्हणजे दुसरा जरी कोणी जरी त्याला चिडवायचा प्रयत्न केला तरी तो चिडत नाही, रागवत नाही, बेचैन होत नाही आणि स्वतः कुणालाही बेचैन करत नाही, त्रास देत नाही. असा भक्त किंवा हर्ष आणि दुःख म्हणजे आनंद आला काय आणि दुःख आलं काय, अशा कोणत्याही परिस्थितीमध्ये खचून जात नाही. भय असू दे किंवा चिंता असू दे, याच्यामध्ये समभाव राखतो. चिंतावाली जरी गोष्ट आली तरी तो स्थिर असतो, भीतीदायक गोष्ट आली तरी त्याच्यामध्ये स्थिर असतो. अशा कोणत्याही गोष्टीमध्ये जो स्थिर बुद्धी असतो तो भक्त मला अत्यंत
प्रिय आहे. अत्यंत प्रिय भक्ताची लक्षणे परमात्मा भगवद्गीतेमध्ये सांगतायत. अजून पुढचा जो बघा श्लोक आहे 16 नंबरचा, त्याच्यामध्ये परमात्मा म्हणतात, अनपेक्ष हा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समेप्रिया. याच्यामध्ये परमात्मा काय म्हणतात की जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो. म्हणजे आपलं चालले सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत काम करतोय, खातोय, पितोय, याच्यावरती फक्त अवलंबून नसतो. जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करत नाही, म्हणजे एकदम सकारात्मक जीवन जगत असतो, दुःखातून मुक्त जीवन जगत असतो, अजिबात दुःखाचा अनुभव देखील करत नाही, सतत सुखाच्या स्थितीमध्ये असतो, चिंतारहित असतो, कोणतीही चिंता नसते, त्याची सर्व चिंता परमात्म्यावरती त्यांनी सोपवून दिलेली असते, असा भक्त जो त्याचं कर्म अतिशय शुद्ध असतं, कुशल असतं आणि कुठलं पण फळ प्राप्त त्याला करायचं, एखादी गोष्ट मिळवायचं तर त्याच्यासाठी खूप अतिशय प्रयत्न तो करत नाही. त्याचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तो कुशलतेने कर्म करतो, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. अत्यंत प्रियतेचं लक्षण परमात्मा या ठिकाणी सांगतायत बघा. तर अशा प्रकारे परमात्म्याने भगवंत अर्जुनाला सांगतायत की असे भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. मग आपणच आपलं ऑब्झर्वेशन करायचं आहे की आपल्याला परमात्म्याचा प्रिय भक्त बनायचं आहे ना. आपण भक्ती तर करतोय, मग परमात्म्याला प्रिय भक्त बनवण्यासाठी, परमात्म्याचा आपण प्रिय भक्त होण्यासाठी आपल्याला थोडा पुरुषार्थ करायचा आहे. परमात्म्याने सांगितले ना की आपल्यामध्ये क्षमाशीलता असावी, सहनशीलता असावी, सगळ्यांबद्दल प्रेमभाव, समभाव ही दृष्टी असावी आणि मनामध्ये सतत संतुष्टता असावी, तृप्ती असावी, सुख दुःख आलं तरी त्याच्यामध्ये एकरसावस्था असावी. याच्यासाठी गरज आहे आत्मसंयमाची. आपल्या मनबुद्धीवर आपलं संपूर्णपणे नियंत्रण असण्याची गरज आहे. ज्यावेळी आपल्या मन आणि बुद्धीवरती आपलं पूर्णपणे कंट्रोल येईल, संयम येईल, कारण आपल्याला माहीत आहे की कोणती गोष्ट केल्यानंतर आपल्याला त्रास होतो. कधी कधी आपण घरामध्ये असतो, गृहस्थी जीवन जगत असतो, आपल्याला समोरून एखादी व्यक्ती त्रास देत असते आणि आपल्याला माहीत असतं की आपण जर त्या व्यक्तीवरती रागवलो तर त्रास आपल्याला होणार आहे, परंतु त्यावेळी आपला आत्मसंयम नाही, आपल्या मनावरती आपलं कंट्रोल नाही, त्याच्यामुळे आपण लगेच रिॲक्ट होतो. आपण त्या व्यक्तीला आपले लगेच बोलतो की रिॲक्शन जाते आपली, आपण त्या व्यक्तीला लगेच काही काही बोलून जातो आणि आपल्याला नंतर कळतंही आपण रागवलो, त्याच्यामुळे आपली आत्मस्थिती खचून गेली, आत्मसंयम आपला त्या ठिकाणी ढासळला. त्याच्यामुळं काय झालं, आपल्याला क्रोध आला आणि त्या क्रोधामध्ये काय झालं, आपण आपलंही नुकसान केलं. आपलं नुकसान कसं झालं तर आपण बेचैन झालो, कारण दुसऱ्याला बोलत असताना त्याचा प्रभाव पहिल्यांदा आपल्यावरती पडतो. आपण बेचैन होतो, आपलं मन अस्वस्थ होतं आणि आपण रागाच्या भरामध्ये पुढच्यालाही खूप काही बोललेलं असतो, त्याच्यामुळे पुढच्याच्याही मनाचा विचार न करता आपण त्याला नको नको ते बोललेलं असतो, त्यामुळे तो पुढचाही दुःखी होऊन जातो. आणि त्याच्यामुळं काय होतं, आपण दुसऱ्याला दुःखी केलं, आपण स्वतःही दुःखी झालो आणि आपण आपला कर्माचा बोजा देखील वाढवून घेतला, कारण आपण जे देणार आहे ते मिळणार आहे. पुढच्या व्यक्तीला आपण दुःख दिलं तर उद्या ती व्यक्ती आपल्याला दुःखच देणार आहे, सुख दिलं तर नक्कीच ती व्यक्ती आपल्याला सुख देणार असते. मग याच्यासाठी गरज आहे आपल्या मनावरती आपलं पूर्ण कंट्रोल असण्याची, मनामध्ये सहनशीलता निर्माण होण्याची गरज आहे. आणि आपल्या मनावरती जर आपलं कंट्रोल हवं असेल तर मनाची जोड परमात्म्याशी असणं गरजेचं आहे, परमात्म्याशी आपला योग असणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपला परमात्म्याशी योग सुरू होईल ना, त्यावेळेस आपल्यामध्ये आपोआपच सहनशीलता निर्माण होते. संतांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं की परमात्म्याला सदोदित त्यांनी स्वतःच्या आपल्या जवळ ठेवलं. बघा की एका एका संतांचं उदाहरण पहा की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये इतकं परमात्म्याला मोठं स्थान दिलं आहे की त्यांनी प्रत्येक कर्मामध्ये परमात्म्याला सोबत ठेवले आणि त्यावेळी काय झाले,
प्रत्येक वेळी त्यांनी परमात्म्याला सोबत ठेवल्यामुळे परमात्म्याची शक्ती त्यांच्याबरोबर होती. आणि बघा त्यांच्या जीवनामध्ये अशी किती गोष्टी आल्या, खूप साऱ्या गोष्टी आल्या, आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःमध्ये सहनशीलता त्यांच्यामध्ये आपोआपच आतून आली. तर आपण आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये मला तरी असं वाटतं की बघा, संतांनी जे जीवन जगलं ना, आपण सुद्धा त्या पद्धतीने जीवन जगू शकतो. त्यांच्यामध्ये जी माणुसकी होती, दया होती, करुणा होता, परोपकार होता, सहनशीलता होती, ती आपल्यामध्येही येते. पण त्याच्यासाठी गरज आहे ना, आपण आपला योग आहे ना, योग तो परमात्म्याशी असला पाहिजे. आता वैज्ञानिक युगामध्ये असं सांगितलं जातं की आपण ज्याची आठवण करतो ना, त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि त्याची एनर्जी आपल्याकडे यायला सुरुवात होते. मग कधी कधी काय होतं, आपण संसारामध्ये ज्यावेळेस असतो आपण ना, त्यावेळेस आपण दिवसभरामध्ये अनेक लोकांची आठवण करतो आणि त्या लोकांची जी आत्मा आहे, त्या आत्म्याशी आपलं त्यावेळेस आहे ना सूक्ष्म लेवलवरती कनेक्शन होतं, व्हायब्रेशन आपलं मॅच होतं. आणि तो जर लो लेवलला जर आत्मा असेल, त्याची आत्म्याची एनर्जी जर लो लेवलला असेल ना, तर त्याची एनर्जी आपल्याकडे यायला सुरुवात होते. नाहीतर आपली जी आपण जर त्याच्यापेक्षा जरा पॉझिटिव्ह असेल, सकारात्मक असेल, तर आपण हाय पॉवर आत्मा झाले ना, मग आपली एनर्जी त्याच्याकडे जायला सुरुवात होते. म्हणजे काय, जे आपल्याकडे थोडीफार आपण कमवलेली आहे अध्यात्मातून, आध्यात्मिकता ठेवून, परमात्म्याची आठवण करून, ती सुद्धा आपली लॉसमध्ये जाते. त्यासाठी आपण आठवण करायची आहे ना, ती निरंकार प्रभू परमात्म्याची, त्याची आठवण करायची आहे. कारण तो इतका शक्तिशाली आहे, इतका शक्तिशाली आहे, सुप्रीम सोल आहे, सुपर एनर्जी. त्याची आपण जितकी आठवण करू ना, तितकी त्याच्याकडून आपल्याला एनर्जीच मिळणार आहे. त्याच्याशी आपण व्हायब्रेशनच्या दृष्टिकोनातून आपण मॅच होणार आहे, आपलं कनेक्शन साधलं जाणार आहे. आणि असं समजायचं नाही की आपण कुठं सकाळी उठलो, आपण ध्यान करायला लागलो, ध्यान करत असताना आपण त्याच्याशी आपण सगळं तन मन आपण एकदम आपला स्वतःचा विसर पडला आणि आपण त्याच्यामध्ये तल्लीन झालो, त्याच वेळेस परमात्म्याची एनर्जी येत नाही. हर एक क्षणाला परमात्म्याची एनर्जी आपल्यापर्यंत पोचत असते. आपण जेव्हा पण आठवण काढतो ना मनापासून, तेव्हा त्याची एनर्जी आपल्याकडे यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे, प्रत्येक कर्म करत असताना आपण परमात्म्याचं आव्हानच करायचं आहे. सकाळी उठायचं, उठल्यानंतर सुरुवातीला उठल्या पहिल्यांदा निरंकार प्रभू परमात्म्याला गुड मॉर्निंग म्हणायचं. गुड मॉर्निंग निरंकार प्रभू, हे प्रभू परमात्मा गुड मॉर्निंग, सुप्रभात असं आपण म्हणू शकतो. पहिला आपला जो संकल्प आहे ना, तो परमात्म्याच्या आठवणीचा असला पाहिजे. कारण उठल्या आपलं सबकॉन्शियस माइंड ओपन असतं आणि त्यावेळेला जर आपण परमात्म्याची आठवण केली तर एका सेकंदामध्ये आपलं कनेक्शन जोडलं जातं. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, एक सुप्रीम सोल बरोबर आपलं ज्यावेळेस कनेक्शन साधलं जातं, त्याची एनर्जी आपल्याकडे प्रवाहित व्हायला. तुम्ही अनुभव घेऊन बघा, मी स्वतः हा अनुभव खूप वेळा घेतलेला आहे, ज्यावेळी आणि अजूनही घेते. सकाळी उठल्या परमात्म्याचा पहिला संकल्प आपला उठल्या परमात्म्याच्या आठवणीचा असला पाहिजे. प्रभू परमात्म्याला आपण आठवायचं. आपलं नामस्मरण आहे ना, तू ही निरंकार मैत्री शरण हा मेनू बक्षलो. कोणाचं रामकृष्ण हरी आहे, कोणाचं राम राम आहे, कोणाचं जे पण काही नामस्मरण असेल, उठल्या ते नामस्मरण करून परमात्म्याला आठवायचे. आपण उठल्या जर आपण त्याला आठवलं ना, तुम्हाला हे जी गोष्ट आहे ना, तुम्ही 1 महिना करून बघा आणि तुमच्यामध्ये ना स्वतःमध्ये असं काही चमत्कारिक बदल तुम्हाला दिसायला लागतील ना. दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहणार, तुमच्यामध्ये अशी काय एनर्जी येणार, दिवसभरामध्ये सहनशीलता कुठून एवढी आली ते कळणार नाही, सकारात्मकता कुठून आली ते कळणार नाही. असे एक चमत्कारिक बदल तुमच्यामध्ये होणार म्हणजे होणार, 100% गॅरंटी. कारण मी स्वतः ते अनुभवते. उठल्या परमात्म्यासाठी आपण परमात्म्याच्या आठवणीमध्ये 15-20 मिनटं, अर्धा तास, 1 तास, जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ द्यायचा आहे. आणि हे थोतांड नाही, हे सत्य आहे, सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे, प्रखर आहे. तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुम्हाला सुद्धा अनुभव येईल. मी स्वतः पण हा अनुभव घेते. मला दिवसभर खूप फ्रेश वाटतं, खूप फ्रेश वाटतं, आनंददायी वाटतं, सुखदायी वाटतं.
आणि दिवसभर अशी काय एनर्जी येते ना की कशीही परिस्थिती आली ना तरी त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद असते. परमात्म्याच्या आठवणीसाठी आपण सकाळचा वेळ द्या. परमात्मा दिवसभर आपली काळजी घेतो. बघा की आपल्याला सदोदित खुश राहायचं आहे, कारण परमात्म्याला सतत खुश राहणारा, शांत राहणारा, संयमित राहणारा असा भक्त अत्यंत प्रिय आहे. आणि आपल्याला परमात्म्याचा प्रिय भक्त बनवायचं आहे. परमात्म्याचा प्रिय भक्त बनण्यासाठी आपल्याला पुरुषार्थ करायचा. त्याच्यासाठी आपल्याला काय काय करता येईल? सतत संतुष्ट राहायचे. आपल्याला संतुष्ट कसं राहायचं, सतत खुश कसं राहायचं, सतत मनाला शांत कसं ठेवायचं, त्याच्यासाठी काय काय करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि जर तुम्हालाही या विषयावरती जर ऐकायला आवडणार असेल ना तर कमेंट्स करून मला नक्की सांगा की याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवा. मनाला शांत कसं ठेवायचं, सतत खुश कसं ठेवायचं, कुठलीही परिस्थिती आली तरी मनाला डामाडोल न करता सहज अवस्थेमध्ये कसं राहायचं, याच्यावरती व्हिडिओ पण आपण नक्की बनवूयात. सात्संग जे आपण इथेच थांबूया. प्रेमाने बोलूया. धन्य रंगाचे.